नमस्कार, फूडकट्टामध्ये आपलं स्वागत आहे। आज करणार आहे ज्वारी आणि बाजरीच्या पिठाची मिक्स भाकरी। त्यासाठी हे पाणी कोमट करून घेतलंय, हात बुडेल इतपत, जास्त गरम नाही केलेलं। आता आपण पीठ घेऊ बाउल मध्ये। बाजरीचं पीठ घेतलंय 100 ग्रॅम, म्हणजे अर्धी वाटी, आणि अर्धी वाटी ज्वारी पीठ घेतलंय। आपण आता यात मीठ घालू, थोडंसं किंचित मीठ घालू, आणि आता आपण कोमट पाण्याने भिजवणार आहे, त्यामुळे थोडं गरम असतं पाणी, म्हणून आपण डाव घेणार आहे भिजवायला। थोडं थोडं पाणी घालून हलवून घ्यायचं। थोडं थोडं पाणी घालत आपण हलवून घेऊ। पाणी गरम असतं म्हणून पण आपण डाव घेतला, आणि आपल्या हाताला पण पीठ लागणार नाही। नंतर जेव्हा भिजवू तेव्हा पीठ हाताला लागणार नाहीच आहे, आपल्या हाताने भिजवायचं, नंतर मळायचं आहे। आता हे जरा पीठ भिजेल इतपत पाणी घालून हलवून घ्यायचं आहे, डावाने मिक्स करायचं पाणी यात। असं मध्ये मध्ये प्रेस करायचं, म्हणजे ते पाणी पिठात मिक्स होईल। बेतानेच पाणी घालायचं। आता आपण हाताने भिजवू शकतो। आपल्याला मळायचं आहे। आपल्या हाताला कमी पीठ लागतं, खूप जास्त लागत नाही, कारण आपण आधी डावानी पाणी मिक्स केलंय। आता चांगलं मळून घेऊ आपण। हे बघा, हाताला खूप कमी पीठ लागतं। हे सुद्धा अगदी वरवरचं लागलेलं आहे, खूप चिकट असं नाही लागलेलं। आता गरज नसली तर थोडंसं पाणी घालायचं, किंचित, थोडं हातावर पाणी घेऊ आपण। आणि चांगलं मळून घेऊ पीठ। आपण आता हे पीठ झाकून ठेवू 10 मिनिटं। आता पीठ आपलं भिजून झालंय। आपण आता पोळपाटावर डस्टिंगसाठी ज्वारीचं पीठ घेतलंय। ज्वारी बाजरी तुम्ही दोन्हीपैकी कुठलंही घेऊ शकता। आणि आपण आता हा गोळा आपला पीठ आपलं 10 मिनिटं झाले भिजून। आपण आता याचा गोळा करू चपटा। आपण याचा
असा 2 हातावर असा आपण गोळा फिरवून घेऊ. असा गोळा आपला आपण केला. आता आपण पोळपाटावर पीठ घेतलंय डस्टिंगसाठी. आपण आता याचा चपटा गोळा करून घेऊ. असे थापून घेऊ. हातावरच आपण थोडी थोडी कडा दाबून थापून घेऊ. या पद्धतीने उजव्या हाताने आपण ही कड अशी धरायची अंगठा आणि याच्यामध्ये, आणि अशी गोल फिरवत आपण आपल्याकडे फिरवत दुसऱ्या हाताने आपण अशी दाबत मोठी करायची थोडी, आणि मग पोळपाटावर ठेवायची. म्हणजे डायरेक्ट जर आपण गोळा लाटायला घेतला तर तो भाकरी तुटते, म्हणून आपण आधी हातावरच चपटी करून घ्यायची. आता आपण लाटण्याने आपण लाटून घेणार आहे भाकरी. हळूहळू आपण हलक्या हाताने लाटून घ्यायची, अगदी वरवर. खाली आधी डस्टिंगला पीठ भरपूर घालायचं. आणि आपल्या ज्या कडा अशा ब्रेक झाल्यात त्या आपण अशा हाताने फिरवत फिरवत या बंद करायच्या. इथे असं दाबून आपण ब्रेक झाले पीठ तिथे असं दाबायचं. तेव्हा इथे पण असं ब्रेक झालं, हे आपण हाताने दाबून घ्यायचं. आपली आता भाकरी थापून झाली. आपण आता गॅस चालू करू आणि तवा गरम करू. तवा तापला की आपण गॅसवर भाकरी टाकू. ज्यांना नेहमी भाकरी करायची सवय नाही त्यांना या पद्धतीने भाकरी करायला खूप सोपं जाणार आहे. कारण आपण पीठ भिजवताना पाणी कोमट केल्याने, कोमटपेक्षा थोडं जास्त गरम झालं तरी चालेल, अशा कोमट पाण्यात भिजवल्यामुळे भाकरी तुटत नाही, करताना सलग होते, ब्रेक होत नाही कुठे. आज आपण मिक्स पिठाची भाकरी करतोय. ज्वारीचं पीठ आणि बाजरीचं पीठ. आपला तवा तापला. आता आपण भाकरी पोळपाटावर लाटली आहे, ती कशी काढायची आणि तव्यावर टाकायची ते बघू. आता आपण अशी पोळपाटाची ही जी दुसरी साईड आहे, इकडे आपण अशी हळूहळू सारू इकडे हात ठेवू आणि या हातावर अशी पोळी घ्यायची आणि दुसऱ्या हाताने इकडनं या हातावर घ्यायची आणि तव्यावर टाकायची. आता आपण तव्यावर भाकरी टाकली आहे. आपण ही पिठाची खालची जी बाजू होती ती वर घेतली आहे. आता आपण याला पाणी लावणार आहे. लवकर पाणी लावायचं भाकरीला. तव्यावर टाकल्या टाकल्या पाणी फिरवायचं, गार पाणी, साधं नॉर्मल. आपण आता भाकरीची जी खालची बाजू होती पोळपाटाला, जिथे आपण पीठ घातलं होतं खाली थापताना, ती बाजू वर घेतली आहे. आता हे पाणी जरा कमी होत गेलं वरचं की आपण भाकरी उलटी करायची. आता आपलं भाकरीचं वरचं पाणी कमी होत गेलंय, सुकत गेलंय. आपण आता भाकरी उलटी करू.
उलट्या साईडनी भाजू आता भाकरी. गॅस मोठा करायचा मध्ये मध्ये. आज ज्या पद्धतीने मी भाकरी केली आहे पोळपाटावर लाटून, त्या पद्धतीने जर नवीन शिकणाऱ्यांनी जरी केली किंवा ज्यांना सवय नाही करायची नेहमी किंवा पहिल्यांदाच करतायत, त्यांना सुद्धा भाकरी सहज करता येईल. ही मीडियम साईजची भाकरी, यापेक्षा मोठी पण भाकरी आपण करू शकतो या पद्धतीने जर केली तर. आता मध्ये मध्ये बघू या साईडला, जवळजवळ खालनं पण आपली शेकून होते भाकरी. ज्यांना सवय नाही त्यांनी हवं तर 2 उचटणी किंवा स्पॅच्युले वापरून जरी तुम्ही बघितलं असं होते की नाही तरी चालेल. आपण आता आपली ही भाकरी या साईडला पूर्ण शिजलेली नाहीये, कच्ची आहे, आणि या साईडला आपली एका साईडला भाजून झाली आहे. तर आपण काय करू, मध्ये जरा तव्याच्या मध्ये फ्लेम जास्त असते म्हणून आपण ती साईड जी कमी भाजली गेली आहे ती तव्याच्या मध्ये घेऊ आपण. ती भाकरीची कड म्हणजे ती पण भाजली जाईल मध्ये. असं बघायचं मध्ये मध्ये. आपण एकदा हवं तर आपण उलटून बघू. तुम्ही हवं तर, सवय नसेल तर खालून एक स्पॅच्युला ठेवा आणि असं बघायला हे करा, उलटून बघा. हे बघा इथे कच्ची आहे, या साईडला आपण ही बाजू सेंटरला घेऊ. तव्याच्या सेंटरला जास्त तापलेला असतो तवा. आपण बघू झाली आहे का. सेंटरला पण आता भाजून होईल. आपण आता तवा उचलून घेऊ आणि डायरेक्ट फ्लेमवर आपण डायरेक्ट भाजायला घेऊ. त्यासाठी आपण झाऱ्या वापरणार आहे तळण्याचा. म्हणजे काय होईल, या झाऱ्यातनं पण वर भाजली जाईल. इथे मध्ये होल असल्याने भाकरी मध्ये भाजली जाईल झाऱ्या ठेवला तरी पण. आणि आपण अशी कडा आधी आपण अशा साईडनी भाजून घेऊ. असं फिरवत राहायची आणि एकदा बघून घ्यायची अजून नाही भाजलेली. थोडा गॅस मीडियम करू आपण. साईड चेंज करू. या साईडची भाजायची राहिली आहे. झाऱ्या खाली धरल्यामुळे काय होतं, आपल्याला भाकरी सरळ पण राहते, तुटत पण नाही चिमट्याने धरण्यापेक्षा. आणि या झाऱ्यातनं भाजली पण जाते होल असल्याने. आता ही आपली या साईडनी बरीचशी जवळजवळ पूर्ण भाजली गेली आहे. आता या साईडला काय राहिली असेल खालच्या दुसऱ्या साईडला तर आपण भाजून घेऊ. ही आपली भाकरी भाजून झाली आहे, छान पापुद्रा आलाय. आपण आता गॅस बंद करू शकतो. ही आपली पाणी लावलेली बाजू आहे, जी डस्टिंगच्या साईडला होती खाली पोळपाटावर.
ही आपली भाकरी भाजून झाली आहे. आता फोल्ड करू. हे पहा छान पापुद्रा आलाय भाकरीला. आपली भाकरी आता रेडी आहे खाण्यासाठी भाजी बरोबर. ही आपली ज्वारी बाजरी मिक्स भाकरी वेगळ्या पद्धतीने आपण केली आहे. छान पापुद्रा सुटलाय. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.